हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळचे वाजत आहे 7. आज थोडं लेट उठले आहे आणि आता उठल्यानंतर टिफिनसाठी मी आज साबुदाण्याची खिचडी आणि सफेद वाटाण्याची भाजी बनवते. सो आता दिवसाची सुरुवात झाली आहे. पटपट आता काम उरकून घेऊया. ठीक आहे, पटकन कामाला लावूया आणि सकाळी बघून छान वाटतं. मी तुम्हाला बॅक कॅमेरा पाऊस पडून गेल्यानंतर हिरवीगार सगळं. तर आता आपण पटकन कामाला लागूया. ओके, चलो. सो आज म्हटलं आपण मॉर्निंगपासूनच ब्लॉग चालू करूया, कारण खूप गॅप नको होता मला. तर म्हटलं करूया मॉर्निंगपासून चालू ब्लॉग. आता असं जरा चांगलं वाटतं, मध्ये मध्ये असं पण फिरवत जाईल. सो असंच ठेवतं अनुभव. तर सुरुवात करूया वाटाण्याच्या भाजीपासून आणि पटकन आवड्या. 7:30 वाजता आले. मला कॅमेरा चालवता ते पटकन सुचत नाही, बट मी लवकर करणार. जेवण बनवायला खूप आवडतं, पण जेवणारे पण मनापासून असतील ना, तर जेवण बनवायला अजूनच आवडतं. सो आणि पाऊस पडला म्हणून पिठी भात बनवली होती आणि ट्रस्ट मी खूप छान झाली होती. अशी खराब कांदी असते ना आतून, तर मला ना खूप राग येते की ते जे भैये होते, भैये म्हणून दादा, त्यांना मी म्हणत होती की मी माझे कांदे सिलेक्ट नाही होते, पण 100 रुपयाला 5 किलो. तर त्यांनी असे भरून दिलेत की त्याच्यामध्ये कोणते चांगले कोणते खराब तुम्हाला बघता आले नाही. नेक्स्ट टाइम आले ना, त्यांना सांगणार आहे की मी स्वतः चॉईस करून घेणार आहे. आय रिअली हेट लाईक दॅट की हे असे कांदे खराब निघतात. तर एकदम मेहनत करतो आणि असे बरोबर नसेल ना तर खूप राग येतो. सॉरी, मला घरी काही शूट करायला भेटलं नाही नंतर, त्यामुळे खूपच काही गडबड झाली. त्या स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि नेमकं जायचं होतं. सो ते सगळं करायचं होतं म्हणून मी त्या शूट केलं नाही. आता मी कामावर आली, चेंज केलं, तर लवकर मेकअप करते. तर आता पटकन रेडी होते आणि कामाला लागते. प्लॅनिंग घेणार आहे, तर त्याच्या अगोदर सगळं आवडून घेते. जास्त काही नाही, त्याचं मॉइश्चरायझिंग, कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक येणार आहे. बस कारण मी मेकअप कंटाळा येतो. कॉम्पॅक्ट तर अशा प्रकारे आय एम ऑलमोस्ट डन. आणि मला थोडेसे पिंपल्स येतात, तुम्ही बघा. कारण माझे पिरियड्स आता 2 महिन्याने येणार आहेत. मी डॉक्टरांकडे गेली होती, त्यांनी गोळ्या दिल्या 5 दिवसाच्या. त्या कोर्स कंप्लीट करणार किंवा मला 10व्या दिवशी पिरियड्स येणार, तर मे बी म्हणून ते सगळं होतं आहे. सो लेट्स सी. हे बघितले ड्रायनेस आले, छोटे छोटे पिंपल्स. तर बघूया आता काय होतं ते. सो आता आम्ही आलो आहोत घरी. खूप पाऊस पडत होता आणि दिवसभर बिझी होतो, त्यामुळे ब्लॉग करू शकलो नाही. तर म्हटलं आता घरी आल्यावर तरी ब्लॉग करूया. येस और नो? आणि राया आता स्कूलला जातो, कारण राया आमचा गुड बॉय आहे की नाही राया? मग स्कूलला कसं वाटतं तुला? छान वाटतं ना? फ्रेंड झाले स्कूलला तुझे? हां, इथे हात बोल बघून. सो आता मी सगळं जेवण करायला घेते आणि एक महत्त्वाची टिप मी शेअर करणार आहे, कारण आता चालू झाला आहे पावसाळा आणि प्रत्येकाची आता मला मेसेजेस चालू होणार आहेत. कारण जेव्हापासून मी या फील्डमध्ये आहे, जेव्हापासून मी ब्लॉगिंग और इंस्टाग्रामवरती माहिती देणं चालू केलं, तेव्हापासून मला सगळेजण म्हणजे
युजली मी या फील्डमध्ये आल्यापासून मला सगळेजण हेच विचारतात की हेअरफॉलसाठी काय करावं. पावसाळ्यामध्ये भरपूर हेअरफॉल होतो. सो त्याच्यावरती मी एक मुख्य इम्पॉर्टंट टिप देणार आहे. तर ती टिप तुम्ही लक्षात ठेवा. जास्त काही करायचं नाही आहे. काय असणार आहे कसं असतं मी तुम्हाला सांगते. पण आता मी पटकन जेवण बनवून घेते, कारण ऑलरेडी 8:45 झालेले आहेत. 9:30पर्यंत राहायचं आणि माझं जेवणाचा टाईम होईल. सो ते सगळं करून घेते आणि तुम्हाला ती टिप दाखवते. ओके, दाखवते म्हणजे सांगते. तर भेटूया आपण थोड्या वेळाने. थोड्या वेळाने भेटू. येस. तर मी आता सगळी माझी कामं केलेली आहेत आणि आता मी म्हटलं आत्ता ब्लॉग जो आपला मेन कंटेंट आहे या ब्लॉगचा तो शूट करूया. तर या कंटेंटमध्ये मी सांगणार आहे की आता पावसाळा आला आहे. खूप जणांना वाटतं की हेअरफॉल खूप होतो. आता मी खूप क्लायंट असे कन्सल्ट केलेले आहेत किंवा जेव्हा मी हेअरकट करते किंवा हेड मसाज करते किंवा मग माझ्या घरी आता लग्न कार्य होतं तेव्हा बरेच जे पाहुणे मंडळी होते त्याच्यामध्ये काही जणांनी मला असं विचारलं होतं की खूप एक्सेसिव्ह हेअरफॉल होत होता, म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. सो डॉक्टरांचा रिझल्ट काय आम्हाला आलेला नाही आहे. तर सगळ्यात पहिला मी हे सांगेन, जर तुम्हाला हेअरफॉल खूप अति प्रमाणात जेणेकरून तुम्ही टक्कल पडते असा हेअरफॉल होत असेल किंवा ब्रेकेज असेल एक्सेसिव्ह, तर तुम्ही डॉक्टरकडे जा. पण जर तुमचे एवढे केस गळत आहेत, एवढे तर नाही गळत आहे, एवढे केस गळत आहेत म्हणजे हात टाकतात आणि केस हातात येत आहेत, तर ते इनफ आहे. इनफ म्हणजे खूप नॉर्मल आहे. तेवढे केस गळणं नॉर्मल आहे आणि तेवढे केस गळलेच पाहिजेत, कारण ते केस असतात आपले अनवॉन्टेड, जे एकदम ज्यांच्यामध्ये जीव नसतो ते केस असतात. तर अशा केसांसाठी लगेच डॉक्टरकडे जायची गरज नाही. आय डोंट नो डॉक्टर ही कन्सेप्ट का सांगतात की तुम्ही हेअर ऑइलिंग सोडून द्या आणि अगदीच सल्फेट फ्री त्यांना शॅम्पू देतात. आजच्या या आपल्या सेंच्युरीमध्ये भेसळयुक्त आहे सगळं, त्यामुळे अगदीच सल्फेट फ्री जर शॅम्पू वापरलात, 100पैकी 93% क्लायंट्स जेव्हा मला बोलतात ना डॉक्टरेट शॅम्पू वापरून पण काही उपयोग नाही, उलट मला असं वाटतं जास्तच गळत आहे, तेव्हा मी त्यांना एकच सांगेल, स्टॉप ते शॅम्पू लगेच. कारण त्या शॅम्पूने काहीही रिझल्ट येत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त या 3 गोष्टी करायच्या ज्या मी सांगणार आहे आणि तुमचा हेअरफॉल आहे ना तो कंट्रोल होणार आहे. पहिली गोष्ट, आता पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्यामध्ये आपला स्कॅल्प ड्राय असला, ऑइली असला किंवा काही जणांचा डॅन्ड्रफमुळे चिकट होतं, तर अशा 3ही प्रकारच्या स्कॅल्पला ऑइलिंग फक्त आठवड्यातून एकदाच करायचे. सॅटर्डेला करा, जास्त स्कॅल्प ऑइली असेल संडेला अंघोळीच्या 1 ते 2 तास अगोदर ऑइलिंग करा आणि वॉश करा. दुसरं, स्कॅल्प स्क्रबर येतं, स्कॅल्प स्क्रब यूज करा. तुम्हाला डॅन्ड्रफ असेल, डॅन्ड्रफ स्कॅल्पला चिकटून असेल, तुम्हाला घाम जास्त येत असेल, स्क्रबिंग केल्यामुळे स्कॅल्प क्लीन होणार आहे, डॅन्ड्रफ जाणार आहे आणि तुमचे केस चांगले वाढणार आहेत. जेव्हा पोर्स आपल्या चेहऱ्यावरची धूळ आपण जेव्हा साफ करतो, क्लेन्झिंग करतो, मग स्क्रबर करतो, जशी तुकतुकीत होते ना तसं स्कॅल्पचं आहे. तर स्कॅल्प स्क्रबर वापरा. तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट, पावसात भिजल्यावर केस ओले होत असतील सुकवा, केसांमध्ये गुंता होत असेल तो काढा. पण तुम्ही कोणती कोंब यूज करता याच्यावरती पण केस गळण्याचं प्रमाण असतं. डिटँगल कोंब वापरा. आपले नेहमीचे जुन्या काळातले कोंब अजिबात वापरू नका. डिटँगल कोंब वापरल्याने काय होणार आहे, तुमचे केस तुटणार नाही आहे. टँगल जे होतात, जो गुंता होतो तो गुंता होणार नाही आहे. गुंता नाही झाला केस चांगले विंचरले जाणार आहेत. गुंता नाही झाला तर केस तुटणार नाही आणि केस तुटली नाही तर गळणार नाही आहेत. सो अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी तुम्ही करा. हेअरफॉल खूप कंट्रोलमध्ये येणार आहे. केस गळत आहेत म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे जाताय किंवा केस गळत म्हणून तुम्ही टेन्शन घेताय, तसं करू नका. कारण जेवढं टेन्शन घ्याल, जेवढा स्ट्रेस असेल तेवढे केस जास्त गळणार आहेत. तर ह्या 3 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. तर या लक्षात ठेवा आणि या फॉलो करा. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही पडणार आहे. आणि चौथी मेन गोष्ट सांगते, आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस भरपूर होत असतात. लाईक आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, आयर्न कमी होतं, कॅल्शियम कमी होतं, मॅग्नेशियम कमी होतं, कारण वी आर विमन्स आणि आपल्या शरीरामध्ये हे चेंजेस होणं एक नॉर्मल आहे. तर जर तुमच्या शरीरामध्ये आयर्न कमी होत असेल, मॅग्नेशियम कमी होत असेल, कॅल्शियम कमी होत असेल, तर अशा लोकांनी आणि हेअरफॉल एक्सेसिव्ह असेल त्यावेळेला
मार्केटमध्ये बरेच गमी येतात जे खाल्ल्याने केस गळणं खरंच थांबतं. त्याच्यामधला ट्रस्टवरती आहे बॉडी वाईज, जे मी स्वतः केलेलं आहे आणि ही माझे केस एवढे होते एवढे झालेले आहेत, त्यामुळे ते खूप ट्रस्टवरती आहे. त्याचं रोल ऑन पण आहे. स्पॉन्सर शूट नाही आहे, मी खरंच सांगते, बट ज्याचा मला रिझल्ट आला ते मी तुम्हाला सांगेल. सो अशा तऱ्हेने ह्या 3-4 ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. बॉडी वाईज गमीज घ्या, कोणत्याही गमीज घ्या, तुम्हाला ज्या गमीजचा रिझल्ट आला असेल त्या गमीज घ्या आणि ते केसांसाठी खा. तुमचं केस गळणं खरंच थांबणार आहे. ऑइलिंग आठवड्यातनं एकदाच करा. ज्यांना असं वाटतं की नाही मी ऑइलशिवाय नाही राहू शकत, अशा लोकांनी 2दा करा. पण मेक शुअर तुम्ही महिन्यातनं 2 वेळा तरी ॲटलिस्ट स्टीम घ्याल. अदरवाईज ते घरी घ्या किंवा सलून किंवा पार्लरमध्ये जाऊन घ्या. तर ह्या छोट्याशा टिप्स आहेत. पुन्हा विचारू नका की मी तुम्हाला केस गळतीवरती काहीच सांगितलं नाही आहे, कारण आता मी तुम्हाला पूर्ण गोष्ट एलॅबोरेट करून सांगितलेली आहे. त्यामुळे माझे केस गळले म्हणून मी डॉक्टरकडे गेली, पण मला गुण आला नाही आणि होते त्यापेक्षाही आता खूप जास्त केस गळत आहे. या 4चं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. सो अशा तऱ्हेने हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून काहीतरी टिप्स घेऊन. पावसाळा आलेला आहे, केसांची काळजी घ्यायची आहे. आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. पुढच्या टिप्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडणार आहे ते सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. सो अशा तऱ्हेने माझा दिवस स्पेंड झालेला आहे. जेवलो आहे, राया त्याचा टाईम स्पेंड करतो आहे. मी माझा टाईम घेते, मी ब्लॉग करते. आता एडिटिंगला बसेन आणि त्याच्यानंतर थोडंसं रायासोबत टाईम स्पेंड करेन आणि माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल डोळे आतमध्ये गेलेत, कारण मला खरंच आता खूप झोप आलेली आहे. सो जर वेळ भेटला तर मी एडिटिंग करेन, नाही तर मी एडिटिंग सकाळी करेन. सो अशा तऱ्हेने माझा दिवस गेला आहे आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ज्या तऱ्हेने सबस्क्रायबर वाढले आहेत, थँक्यू सो मच त्या सबस्क्राईब्स लोकांना, सगळं सबस्क्रायबरना, की तुम्ही एवढं मला ट्रस्ट केलं, फॉलो केलं आणि आय होप अशा तऱ्हेनेच आपल्याला रिझल्ट फटाफट येतील. तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते, कारण खरंच मला तर खरंच खूप झोप आली आहे. आय नीड सम रेस्ट. थकत मी शरीराने नाही, पण एखाद्या गोष्टीचा आपण कंटिन्युअस विचार करतो तेव्हा माणूस थकतो. पण तो विचार पण ना माझा फायनान्शियल आहे ना माझा पर्सनल आहे. तो विचार फक्त आणि फक्त एकच आहे की रायासाठी काय करता येईल किंवा पुढे अजून असं काय करता येईल की ज्याच्याने आपण ग्रोथ करत जाऊ. सो लेट्स सी. आता मी झोपते, तुम्ही झोपा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चिल्ड्रेन बाय बाय. आणि टॉपिक सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बोलायला आवडेल. बाय.